अधिकारी महासंघाचा आज वर्धापन दिन 38वा आणि या वर्धापन दिनाला उपस्थित डॉक्टर महेंद्र कल्याणकर विभागीय आयुक्त, राजेंद्र क्षीरसागर जिल्हाधिकारी, डॉक्टर राजेंद्र भोसले, आपले मुख्य सल्लागार कुलते साहेब, विनोद देसाई, समीर भाटकर, नितीन काळे, डॉक्टर सोनाली कदम, विश्वास काटकर आणि सर्व मंचावरील उपस्थित मान्यवर आणि सर्व राजपत्रित अधिकारी या सगळ्यांचंच मी 38व्या वर्धापन दिनानिमित्त मनापासून स्वागत करतो, मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो। खरं म्हणजे तसं बघायला गेलं तर आपण खूप जवळपास 70 विभाग आहेत आणि राज्याचा प्रशासकीय जो गाडा आहे हे आपण सर्वजण हाकत असता, चालवत असता आणि या 70 विभागाचे 70 संघटना पण आहेत आणि आपला महासंघ आहे। खरं म्हणजे शासन आणि प्रशासन ही रथाची 2 चाकं आहेत आणि त्यामुळे रथाची 2 चाकं समान वेगाने धावली पाहिजेत आणि तर खऱ्या अर्थाने या ठिकाणी विकासाचा रथ व्यवस्थित चालत असतो। खरं म्हणजे राजकीय पक्ष येतात जातात, सरकार येतात जातात, मुख्यमंत्री मंत्री येतात बदलतात, परंतु राजकीय अधिकारी जे आहेत तुम्ही सर्व अधिकारी, तुम्ही अधिकारी परमनंट असता, बरोबर आहे। त्यामुळे आपलं स्थान जे आहे राज्याच्या कारभारामध्ये महत्त्वाचं आहे। प्रत्येकाची दिशा वेगळी, विचार वेगळे, वागणं वेगळं असतं, परंतु अशा सर्व सरकारांना प्रशासकीय नियम मात्र आपण तेच लावता, कारण दुसरं काय करता येणार नाही। आणि म्हणून या नियमांचं पालन प्रशासकीय अधिकाऱ्यांना करावं लागतं आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आम्ही जरी याचं सारथ्य करत असलो तरी सुद्धा चाक जे आहे महत्त्वाचं ते आपण आहात आणि लोकशाहीमध्ये शासन आणि प्रशासन हे दोघांची तेवढीच भूमिका आहे। म्हणून मध्ये जेव्हा जुन्या पेन्शनचा विषय आला त्यावेळेस मी सांगितलं की तुम्ही एक शासनाचा महत्त्वाचा अंग आहात, शासनाचा एक महत्त्वाचा घटक आहात तुम्ही आणि शासन वेगळं होऊ शकत नाही। त्यामुळे सगळं चालवत असताना हा सरकारचा गाडा शासनाचा की ज्या ज्या काही आपल्याला निर्णय आहेत, महत्त्वाच्या बाबी आहेत, योजना आहेत, कमिटेड एक्सपेंडिचर आहे, तो आपला करावाच लागतो, त्याच्यात काय आपल्याला सुटका नाही आहे। आणि मग असं करून हे सगळं तुमच्या समोरच आहे। त्यामुळे आपण सरकारचेच एक भाग आहात, त्यामुळे वेगळं समजू नका। आणि त्यावेळेस कुलते साहेब, काटकर साहेब ही सगळी मंडळी भेटली आणि सरकारवर देखील विश्वास दाखवला। हे सरकार तुमचं आहे। मी त्यावेळी देखील सांगितलं की सरकार आपल्या सगळ्यांचं आहे, कुण्या एकट्या दुकट्याचं सरकार नाही आहे आणि आमची भावना आहे हे सर्वसामान्यांचं सरकार, सर्व प्रशासनाचं सरकार। शेवटी सरकार म्हणून काम करत असताना आज आपण जर पाहिलं तर अधिकाऱ्याच्या हातात बरंच काय असतं, म्हणजे चाकही आहे तुमचं आणि त्याच्यात वंगणही तुम्हीच टाकता। म्हणजे ते किती टाकायचं, कधी गाडी थांबेल का चालली पाहिजे हेही ठरवता तुम्ही। एखादं काम न होणारं काम अधिकाऱ्याने ठरवल्यानंतर ते होतं, पण एखाद्याने ठरवलं की काम, मग त्याच्या अडचणीचा एवढा मोठा डोंगर उभा राहतो की तो मंत्री, मुख्यमंत्री ते काम सोडून देतो। परंतु तसं मला अनुभव आलेला नाही। 1.5-2 वर्षामध्ये अतिशय पॉझिटिव्ह निर्णय आपण घेतले आणि राज्यामध्ये पॉझिटिव्ह वातावरण पाहायला मिळालं आपल्याला। एक निगेटिव्हिटी दूर झालेली आहे, मग ती कोविडची होती आणि आणखी काय असू शकते, पण अगदी मी सांगतो
की मी मुख्यमंत्री झाल्यानंतर आमचे सर्व सहकारी देवेंद्रजी आणि आम्ही सुरुवातीला दोघंच होतो, पण मला सांगायला अभिमान वाटतो की आम्ही दोघांनी शपथ घेतली आणि कॅबिनेट घ्यायला लागते. त्यानंतर त्या कॅबिनेटमध्ये दोघंच होतो, पण पहिला निर्णय आम्ही घेतला तो शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतला. शेतकऱ्यांना जे काही सिंचनाचे प्रकल्प, दुष्काळग्रस्त भागात पाणी वळवण्याचा प्रकल्प, मराठवाडा वॉटर ग्रीड, थांबलेले सिंचन प्रकल्प याचा निर्णय घेऊन टाकला. आणि त्याचबरोबर अडवलेले प्रकल्प, थांबलेले प्रकल्प सगळ्यांचा स्टे काढून टाकला आणि त्यालाही चालना देऊन टाकली. एक पॉझिटिव्ह वातावरण या ठिकाणी निर्माण झालं पाहिजे. त्यानंतर कोविड थोडा म्हणजे त्याला आपण पळवलं सगळ्यांनी. आणि काही लोक मला म्हणत होते कोविडची बैठक घ्या. अरे बैठक कशाला घ्यायची? बैठक घेतली की कोविड काहीतरी सगळा त्याचा भाऊ उभा राहतो. मी मुद्दाम ते केलं नाही, परंतु माहिती घेत होतो मी सगळी. आणि मला माहित होतं की याला आपल्याला पळवून लावायचं आहे, हा आपल्याला परवडणारा नाही कोविड. अनेक लोकांचा कोविड हा आवडीचा विषय होता, म्हणजे लॉकडाऊन. पण ते आम्ही आल्यानंतर त्याला ब्रेकडाऊन म्हणजे पळवलंच त्याला. आणि आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने कोविड गेला. मध्ये काहीतरी, पण त्याला आपल्या सगळ्यांच्याकडे इम्युनिटी पॉवर वाढलेली आहे, त्यामुळे तोही पळून गेला. आणि शेवटी काही गोष्टी असतात, मग त्या आपल्याला त्याच्याबरोबर राहण्याची सवय लावायला लागते. शेवटी प्रकल्प पुढे गेले पाहिजेत, निर्णय झाले पाहिजेत. राज्य सरकारमध्ये जे काही आपण निर्णय होत आहेत ते लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे. खरं म्हणजे शासनाने घेतलेले निर्णय जे आहेत हे लोकांपर्यंत त्याचा लाभ पोचवायचा असेल, किंबहुना सरकारची प्रतिमा चांगली वाईट त्याचं परसेप्शन लोकांमध्ये निर्माण करायचं असेल तर ते काम तुमचं असतं. शेवटी शेवटच्या घटकाला लाभ मिळाला पाहिजे ही भावना सरकारची असते. सरकार त्या दृष्टीने निर्णय घेतो. आम्ही किती निर्णय घेतले आपल्यालाच माहिती आहे सगळे, एकावर एक. आम्हाला काही लोक सांगतात अरे एवढे निर्णय घेतले ते आले पाहिजे, पण येणार कसे? निर्णय फास्ट होत चाललेत आणि थप्पी लागली. शेवटी आपल्याला क्रेडिट घेण्यापेक्षा, जाहिरातबाजी करण्यापेक्षा लोकांच्या जीवनामध्ये बदल कसा होईल, जीवनामध्ये चांगले दिवस कसे येतील, सुखाचे, समाधानाचे, यासाठी आपलं सरकार काम करतंय. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की आपण जे काही आतापर्यंत आमच्या 1.5-2 वर्षाच्या कालावधीमध्ये जे काम केलं, सर्व अधिकारी देखील शेवटी निर्णय सरकार घेत असतं, सत्ताधारी घेत असतात, पण त्याची अंमलबजावणी अधिकारी करत असतात. मी खास करून आपल्याला मनापासून धन्यवाद यासाठी देखील देईन की आपल्या सरकारने एक नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू केला, शासन आपल्या दारी. आपल्या योजना जुन्याच होत्या, लाभ जुनेच होते, परंतु लोक चक्रा मारून, खेटे मारून मंत्रालयात, जिल्हा कार्यालय, तहसील कार्यालय याच्याकडे चक्रा मारून मग ते त्याचं नाद सोडून द्यायचे आणि कटकट नको म्हणून तो लाभही सोडायचे. पण आम्ही ठरवलं शासन आपल्या दारी हा उपक्रम जो आहे हा आपण सुरू केला. आणि मग जिल्ह्यामध्ये स्पर्धा लागल्या नोंदणी करण्याच्या, म्हणजे किती लाभार्थी आपण नोंदवतोय. मग हजारो, जवळपास मला याचं समाधान आहे, 2.5 कोटी लाभार्थ्यांनी शासन आपल्या दारी यामध्ये लाभ घेतले. 2.5 कोटी. मला एकाने माहिती दिली अँटी करप्शनच्या केसेस पण कमी झाल्या. शेवटी अधिकारी कामाला लागले की अधिकारी म्हणजे लाभार्थ्याला शोधायला लागले. कारण तिथे पण मग या जिल्ह्याचे किती झाले, त्या जिल्ह्याचे किती झाले, त्या जिल्ह्याचे किती झाले, अगदी जिल्हाधिकारीपासून, सीओपासून, तलाठी, तहसीलदार सगळे बीडीओ सगळे कामाला लागले, सर्व कर्मचारी कामाला लागले. आणि अतिशय चांगला कार्यक्रम शासन आपल्या दारी हा लोकप्रिय झाला, लोकाभिमुख झाला. हे आपलं पहिलं राज्य आहे अशा प्रकारचं शासन आपल्या दारी राबवणार. मला अनेक मुख्यमंत्री भेटल्यानंतर जेव्हा एकत्र आम्ही कुठे कार्यक्रमात असतो तेव्हा विचारतात हे काय है, ये क्या है? बोले ये ऐसा है, ये हम लोग जाके उनको लाभ देते हैं, उनको जाके निर्णय उनके ऐसा होता है क्या? अरे ऐसा होता है नहीं, हो गया है, हमारे 2.5 करोड़ लोगों को फायदा हो गया है. असं जेव्हा सांगतो तेव्हा त्यांना एक वेगळं अनुभव देखील येतो, हमारे पास भी हम चालू करेंगे. आणि म्हणून
याच्यामध्ये खूप मोठा फायदा लोकांना झाला आणि खरं म्हणजे आम्ही फील्डवर काम करणारे लोक आहोत. आपल्याला माहीत आहे की कधी प्रसंग येतात, कधी घटना घडतात. लोकप्रतिनिधी म्हणून मुख्यमंत्री काय, मंत्री काय, आमदार खासदार काय किंवा आपण प्रशासकीय अधिकारी पण जेव्हा आपण मुख्यमंत्री जातात, मंत्री जातात तेव्हा सगळे फील्डवर असतात आणि आपण फील्डवर गेल्यामुळे तिथे महापूर असू दे, पूर असू दे, एखादा प्रसंग असू दे, एखादी दुर्घटना असू दे, एखादी आपदा असू दे, ताबडतोब लोकांना त्याचा फायदा मिळतो. त्यांना लोकांना तिथं रिलीफ मिळतो. आणि म्हणून बाळासाहेब देखील सांगायचे आम्हाला की रस्त्यावर उतरून काम करा, मोर्चेकरी जे येतात त्यांना सामोरे जा, हे बाळासाहेब नेहमी सांगायचे. आणि त्याप्रमाणे आज राज्याचा कारभार सुरू आहे. आज आपले आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब यांनी देखील गरीब कल्याणाचा अजेंडा हाती घेतला आहे. त्यामुळे त्यांचा जो काय अजेंडा आहे, त्यांच्या सर्व योजनांचं लक्ष जे आहे तळागाळातील माणसाचा विकास म्हणजे सबका साथ सबका विकास, हे जे काय आहे, हे धोरण जे आहे, हे सर्वसामान्य माणसाला लाभ मिळाले पाहिजे यासाठी आहे. आणि म्हणून मी अभिमानाने सांगेन, गेल्या 50-60 वर्षामध्ये जे निर्णय झाले नव्हते, गेल्या सरकार आपल्या अगोदरच्या सरकारने कधी मागितलंच नाही केंद्राकडे. अगदी सगळे कडकशिंग झाले होते. आता कडकशिंग बनून थोडंच होतं काम, आपल्याला मागायला पाहिजे. शेवटी आपलं काय स्वतःसाठी थोडं मागतोय आपण. आता आपण जनतेसाठी मागतोय, आपण प्रकल्पांसाठी मागतोय. आणि त्यामुळे आज मोठ्या प्रमाणावर केंद्र सरकारच्या योजना आज आपल्या राज्याला मिळतायत. त्रास होतोय. आपण पाहिलं परवा हा अटल सेतू MTHL गेम चेंजर प्रोजेक्ट आहे. मोदी साहेबांनी त्याचं भूमिपूजन केलं होतं, उद्घाटनाला आपण त्यांना आणलं. 22 किलोमीटरचा सिंगल लॉंगेस्ट सी ब्रिज आज मुंबईसाठी एवढा फायदेशीर आहे. जिथं जे अंतर म्हणजे मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगड असे 4 रिजन ओलांडून जाणारा हा जवळपास 1.5 ते 2 तास ट्रॅफिकमध्ये वाहतूक कोंडीमध्ये अडकला की त्याचा कार्यक्रम झालाच. आणि असा आता सरळ 15 मिनिटात तिकडे चिरलेला माणूस पोचतो, लँड होतो. म्हणजे बघा, आता तिथं उतरल्यानंतर मुंबई पुणेला कनेक्ट होईल, मुंबई गोव्याला कनेक्ट होईल, वसई विरार मल्टीमॉडल कॉरिडॉरला कनेक्ट होईल, तो दिल्ली फ्रेट कॉरिडॉर आहे त्याला कनेक्ट होईल. म्हणजे त्या ठिकाणी जे काय आज कनेक्टिव्हिटी खूप महत्त्वाची आहे. कनेक्टिव्हिटी आणि आपलं इन्फ्रास्ट्रक्चर फार महत्त्वाचं आहे. मी आपल्याला सांगतो की आपलं राज्य इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये नंबर 1चं आहे देशामध्ये. आज बघा मेट्रोची कामं सुरू आहेत. आज समृद्धी हायवे संपत आला आहे. इकडे पुणे मिसिंग लिंक सुरू आहे. या ठिकाणी आता आपण हे MTHL झालं, अटल सेतू, कोस्टल रोडचं आपण एक उद्घाटन करतोय. हा कोस्टल आपल्याला माहीत नाही, हा विरारपर्यंत नेतोय आपण, विरार पालघरपर्यंत. म्हणजे आपण इकडे सगळं मुंबई, महामुंबई, रायगड, इकडे पालघर असे सगळे जिल्हे आपण जोडतोय. त्यामुळे कनेक्टिव्हिटी खूप महत्त्वाची आहे. आणि म्हणून ही कनेक्टिव्हिटी बघून उद्योग आपल्याकडे येत आहेत. मी दावोसमध्ये गेलो त्यावेळेस यावेळेस गेल्या वेळी 1,37,000 कोटीचे MOU साईन झाले होते. म्हणजे फक्त आपले कागदावर नाही राहिले, आपले 80% एक्झिक्यूट झाले, 80%. त्यामुळे सिंगल विंडो क्लिअरन्स, सबसिडी, आपण जे काही दिलं ते सगळ्यामुळे 80% एक्झिक्यूट झाले ते. आणि आता यावेळेस दावोसमध्ये गेलो तर 3,53,000 कोटीचे MOU साईन झाले. तिकडे काही लोक आले, त्यांनी कमिटमेंट केली होती आम्ही इकडे येऊन MOU करतो. गेल्या आठवड्यामध्ये 40,000 कोटीच्या स्टील सेक्टरमध्ये इन्व्हेस्टमेंट झाली. ग्रीन हायड्रोजनला आपण, आपलं राज्य पहिलं राज्य आहे ग्रीन हायड्रोजनला प्रमोट करणारं. कारण आदरणीय प्रधानमंत्री महोदयांचं एक त्यांची संकल्पना आहे, ग्रीन हायड्रोजनला आपल्याला एक पुढे आणलं पाहिजे. आणि म्हणून हे सगळं जे करतोय आपण, का तर आपल्याकडे आता महाराष्ट्राकडे इतर देशातले उद्योजक एक इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट म्हणून पाहू लागलेत. आज आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणावर इन्व्हेस्टर येऊ लागलेले आहेत.
आज आपलं राज्य आपलं FDI मध्ये फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटमध्ये नंबर 1 आहे. आपलं सरकार यायच्या अगोदर 3 नंबरला होतं, दुसरी राज्य पुढे होती. पण आपण आल्यानंतर पॉलिसीज बदलल्या आणि 7-8 महिन्यामध्ये आपण पुन्हा नंबर 1ला आलो. आज GDP मध्ये देखील आपलं कॉन्ट्रिब्युशन खूप मोठं आहे. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आज आपल्याला जर पाहिलं तर देशाचं देखील आपल्या नाव जगभरामध्ये, आपण परदेशात जातो, बाहेर जातो, त्यास खूप आपुलकीने लोक येतात. आपली मराठी मंडळं खूप आहेत तिकडे. त्यांनी एक ग्रुप केलेला आहे आणि त्यांचंही म्हणणं आहे आमच्या देशातले काही ना काही इन्व्हेस्टर आम्ही आपल्या महाराष्ट्रात आणू. अशी एक टीम तयार झालेली आहे. का? कारण आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, आपल्याकडे चांगली कनेक्टिव्हिटी आहे, आपल्याकडे स्किल मॅनपॉवर आहे, आपल्या पॉलिसीज आपण बदलल्या आहेत. आपण अतिशय चांगल्या धोरणं आपण बदलली. सिंगल विंडो क्लिअरन्स आपण सुरू केलंय. शेवटी हे कोणाच्या जोरावर करणार? तुमच्या जोरावर. तुम्ही चांगली मेहनत केली, तुम्ही पॉझिटिव्ह आणि प्रॅक्टिकल आपण काम केलं. शेवटी आपलं गव्हर्नमेंट प्रो पीपल आहे, प्रो डेव्हलपमेंट आहे, प्रो इंडस्ट्री आहे, प्रो एन्व्हायरमेंट आहे. एन्व्हायरमेंट तुम्हाला सांगतो, आता हे जे MTHL आपण सुरू केलं, काही लोकांनी ओरड केली फ्लेमिंगो पळून जाणार. पण फ्लेमिंगो जाऊ नये म्हणून आम्ही तिथे अत्याधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर केला. फ्लेमिंगो पळाले नाही, फ्लेमिंगो वाढले. पर्यावरण संस्थांनी त्याची नोंद घेतली. त्यामुळे आपण आज मुंबई डीप क्लीन ड्राईव्ह करतोय आपण. ठीक आहे, काही लोक टीका करतात ट्रॅक्टर चालवतो. तो ट्रॅक्टर नव्हता, तो बीच कॉम्बर होता. तेवढं तरी माहिती करून घ्यायला पाहिजे ना. ट्रॅक्टर गावी चालवतो शेतीत. मी तिकडे शेतीत गेलो की बोले शेतकरी हेलिकॉप्टरने जातो, मग काय चालत जाऊ? तिकडे गेल्यावर आपोआप, शेवटी मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, मातीशी माझी नाळ जुळलेली आहे, आपोआप पाय वळतात तिकडे. जेव्हा मी मुख्यमंत्री म्हणून विसरून जातो, शेतकरी म्हणून बनतो. ठीक आहे, टीका करतात, करत राहा, काही प्रॉब्लेम नाही. पण टीकेला उत्तर आम्ही कामाने देणार. बिलकुल टीकेला, आरोपाला आरोपाने उत्तर देणार नाही, कामातून देणार. कुठला मुख्यमंत्री आपण पाहिला की डीप क्लीन ड्राईव्ह, नाल्याची पाहणी, पावसाळ्यामध्ये सफाईची पाहणी. आता डीप क्लीन ड्राईव्हमध्ये मी कमिशनरला सांगितलं रस्ते चांगले पाण्याने धुवून टाका. पाण्या म्हणजे पिण्याच्या पाण्याने नाही, रिसायकल वॉटर जे आहे आपलं त्याने धुवा. आता त्याच्यामुळे डस्ट कमी होतो. आता आपला मध्ये आपला जो अहवाल आला एअर क्वालिटी इंडेक्स, तो खाली आला. कधी कधी इथं जवळचं वाढतं, इथे बांद्रा इकडचं, पण बाकी ठिकाणचं कमी करतो आम्ही. सगळी मुंबई आज आंतरराष्ट्रीय शहर आहे. आज मुंबईकडे लोक एका वेगळ्या अपेक्षेने पाहतात. जगभरातले लोक इकडे येतात. G20चा आपण इकडे परिषदा घेतल्या. अमिताभ कांत तर खुश झाले. ते म्हणाले कितना बढ़िया मुंबई को सजाया है. बोले आपने मौका दिया, प्रधानमंत्री जी ने हमें मौका दिया, इसलिए हमारा मुंबई का ब्रांडिंग और शोकेसिंग करने को हमारे मौका मिला. तर हे पण कसं आहे, आपल्या ज्या ज्या शहरांमध्ये G20 परिषदा झाल्या त्या त्या शहरांमध्ये खूप चांगले रस्ते केले, आपण रंगरंगोटी केली, ग्रीन कव्हर उभं केलं, रोषणाई केली. त्यामुळे आपलं ब्रँडिंग, आपले प्रोजेक्ट त्यांना दाखवले, आपल्या प्रोजेक्टचं ब्रँडिंग शोकेसिंग करण्याची संधी मिळाली. ह्या सगळ्या G20 का अध्यक्षपद सोपं आहे का आपल्याला? आपल्या देशाला मिळणं आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. त्याच्यावर पण काही लोक टीका केले, जाऊ द्या. आता ते मी जास्त बोलत नाही त्याच्यामध्ये. पण एकच सांगतो की आपल्याला मध्ये कोविडमध्ये ऑनलाईन कार्यक्रम झाला, पण तुम्ही तर सगळे फील्डवरच होते, मी फील्डवर होतो. मला माहिती आहे त्यावेळेस मी नगर विकास मंत्री, मी सगळ्या जिल्ह्यांमध्ये ऑक्सिजनचा प्लांट उभे केले. गडचिरोलीपर्यंत ऑक्सिजन प्लांट उभे केले त्या काळामध्ये, छोटे 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 छोटे, कारण तेव्हा आवश्यकता होती. आणि पण त्यावेळेस वर्क फ्रॉम होम तुम्ही नाही केलं, तुम्ही वर्क फ्रॉम फील्डच केलं. ते मला माहित आहे, कारण फील्डवर आपण उतरलो म्हणून कोविड पळाला, नाहीतर प्रॉब्लेम झाला असता. आणि मी आपल्याला माहित आहे, मी लोकांमध्ये असतो, लोकांमधला मुख्यमंत्री आहे, त्यामुळे थोडी वेळ मला जास्ती द्यावी लागते आणि रात्री उशिरापर्यंत काम करावं लागतं, कारण सगळे झोपलेले असतात
तेव्हा मी काही काम करत असतो. त्यामुळे आणि त्याच्यात अधिकारी असतात, एकटा मी कसं करू शकतो. तुम्हाला काही लोकांना वाटतं फाईली कधी सह्या करतो, पण माझ्याकडे कुठलंही पेंडन्सी नाही आहे. फाईल सगळ्या म्हणजे आल्या की माझ्याकडे मी ठेवत नाही. माझ्याकडे बऱ्याच विभागाचा जबाबदारी असल्यामुळे खूप फाईल्स सह्या कराव्या लागतात. परंतु अधिकारी आणि मी नक्की त्याच्यामध्ये हे करतो. रात्री उशिरापर्यंत कामही करावं लागतं, सकाळी लवकर उठूनही काम करावं लागतं. आता मी धाराशिवला होतो, मगाशी आपण म्हणालात मला थकलेले म्हणजे जरा थकलेले वाटतो, ते डोळ्याचं थोडंसं मी दुरुस्ती करून घेतली आणि पण आज धाराशिववरून मी इकडे आलो. मला या कार्यक्रमाला यायचंच होतं, कारण शेवटी तुम्ही रथाची एक नाही दोन्ही चाकं तुम्हीच आहात. आम्ही फक्त बाबा ते सारथ्य करतो, पण ते सारथ्य म्हणजे कुठलं चाक कधी पाडायचं ते तुम्ही ठरवू शकता. तसं करणार नाही तुम्ही, कारण आपले चांगले संबंध आहेत. त्यामुळे जुन्या पेन्शनच्या बद्दल देखील मगाशी चर्चा झाली. त्यातून पण आपल्याला ठरल्याप्रमाणे शब्द दिल्याप्रमाणे येत्या बजेट अधिवेशनमध्ये तोही निर्णय आपला सकारात्मक लागेल आणि सगळ्यांना गोड बातमी मिळेल. दुसरं त्या आश्वासक प्रगती योजनेत काय ते ग्रेड पेचं काहीतरी आहे ना तुमचं, तो आहे सगळं. आता मी त्याच्या डिटेलमध्ये जाणार नाही, परंतु मी तातडीने चीफ सेक्रेटरींना सांगतो आणि काही अडचणी ज्या आहेत ताबडतोब बसून तुम्ही त्याच्यामधून मार्ग काढा. सरकार सकारात्मक आहे, पूर्ण पॉझिटिव्ह आहे आणि बिलकुल गेल्या 1.5-2 वर्षामध्ये तुमचं जे सहकार्य मिळालेलं आहे हे अतिशय लोकाभिमुख आहे आणि आम्ही सर्वसामान्यांचं सरकार म्हणतो. सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये चांगले दिवस आले पाहिजे, बदल घडला पाहिजे, त्यांना योजनांचा लाभ मिळाला पाहिजे, यासाठी नवीन नवीन योजना आम्ही करतो. मग शेतकऱ्यांसाठी, कामगारांसाठी, कष्टकऱ्यांसाठी, महिला भगिनींसाठी, तरुणांसाठी, ज्येष्ठांसाठी सगळ्या योजना आपण केल्यात. ज्येष्ठांसाठी पण कुलते साहेब केल्या योजना. ज्येष्ठांना एसटी मोफत करून टाकली, एसटी प्रवास. त्यांच्यासाठी वयोश्री योजना केली कालच कॅबिनेटमध्ये. त्यांना काही छोटे मोठे ज्या वस्तू आहेत त्या घ्यायच्या असतील तर 3,000 रुपये डायरेक्ट डीबीटी करायचे, ते केलं आपण. मी आरोग्य विभागाला सांगितलंय, ज्येष्ठ जेव्हा कुठे उपचारासाठी येतील त्यांना एक वेगळं सेक्शन द्या स्पेशल. त्यांना तिथं कुठे रांगेमध्ये उभं राहायला नको. असे त्याचबरोबर शहरांमध्ये विरंगुळा केंद्र, म्हणजे आता तुम्ही तर अनुभवी आहात, तुम्ही काय आता लगेच विरंगुळा केंद्रात जाणार नाही, तुम्हाला खूप काम करायचं अजून. पण विरंगुळा इमारत तर होऊन जाईल हो, काय नाही प्रॉब्लेम. इमारत होऊन जाईल आणि तुम्हाला म्हणजे ज्येष्ठांसाठी अनेक आपण योजना केलेल्या आहेत. त्याचबरोबर महिलांसाठी असेल, अनेक सगळ्या घटकांसाठी आपण निर्णय घेतलेले आहेत. त्यामुळे मी आपल्याला एकच सांगेन की महासंघाच्या कल्याण केंद्र इमारतीसाठी जी आपली मागणी आहे, जी काही गरज आहे ती पूर्ण केली जाईल. मी तातडीने लगेच तशा संबंधित लोकांना सूचना आम्ही देतो. आणि अरे पण ते आता असं सभेमध्ये कसं होतंय, त्याला बसून चर्चा वगैरे करायला लागेल ना. तर आपल्या ई ऑफिसच्या माध्यमातून आपण ई गव्हर्नन्सच्या दिशेने दमदार पावलं टाकतोय. आपल्याला याच्यामध्ये 100% काम करून दाखवायचं आहे. नव्या पिढीतील जे अधिकारी आहेत ते टेक सॅव्ही, नव्या कल्पना, नवे विचार घेऊन, म्हणजे इनोव्हेटिव्ह आयडिया, नवीन जे पारंपरिक आहे ते सगळे करतात, परंतु आम्हाला आवडतात नवीन काहीतरी संकल्पना घेऊन आलेला, नवीन काहीतरी बाबा लोकांना त्याच्यातून बेनिफिट कसा होईल, हे त्याला कसा मिळेल फायदा, याच्याकडे लक्ष देणारे अधिकारी खरोखर आपल्या सरकारमध्ये आहेत आणि नक्कीच ते सरकारला त्याचा फायदा होतोय.
नागरिकांना त्याचा फायदा झाला पाहिजे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन की आपल्या ज्या काही मागण्या आहेत त्या पूर्ण होतील। बिलकुल आपण मगाशी म्हणाले की डॉक्टर मी नाही, पण डॉक्टरचा वडील आहे, पण मी डॉक्टर नसताना 1.25 वर्षापूर्वी मोठं ऑपरेशन केलेलं आहे। त्यामुळे छोटी छोटी ऑपरेशन बाकी लोकांना देतो, मोठं मी करतो। आणि त्यामुळे गमतीचा भाग सोडा, आजच्या या महासंघाच्या आपल्या या वर्धापन दिनानिमित्त मी मनापासून आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो। खरंच मी मनापासून सांगतो, आपले सर्व अधिकारी अतिशय जो काय अनुभव मला आला, मी त्यांना एवढंच सांगतो की काम कसं होईल, काम त्या नियमात कसं बसेल, हे बसवण्याचं स्किल आमचं नाही, ते तुमचं आहे। काम कसं होईल, न होणारं कायद्यात बसवायचं, नियमात बसवायचं, त्या चौकटीत बसवायचं कसं, हे स्किल तुमचं आहे। एकदा त्या अधिकाऱ्याला सांगितल्यानंतर तो अधिकारी त्या दिशेने काम करतो। कारण त्याला फक्त एवढंच आहे की एक पाठीमागे कोणीतरी खंबीरपणे उभा राहणारा माणूस पाहिजे। आणि मी आपल्याला सांगतो, मी फक्त आदेश देतो आणि अधिकाऱ्यांनी करायचं, जबाबदारी अधिकाऱ्यांनी घ्यायची, आपण असं पाठी राहायचं असं माझं काम नाही। मी आपल्याला सांगतो, जेव्हा मराठा आरक्षणाचा विषय जो सुप्रीम कोर्टाने रद्द केला, तेव्हा 4,500 4,700 अधिसंख्य पदं जी निर्माण केली होती त्याचे सिलेक्शन झालं होतं, पण अपॉइंटमेंट झाल्या नव्हत्या। तेव्हा बऱ्याच अशा अडचणी निघाल्या, बरेच मुद्दे निघाले। त्यावेळेस मी सांगितलं, तुम्हाला कुठलीही अडचण आली तेव्हा मी सांगेन, मुख्यमंत्री म्हणून हे माझे आदेश आहेत, माझ्या आदेशाने हे केलेलं आहे, कुठलाही अधिकारी याच्यामध्ये अडचणीत येणार नाही। आणि ते लोक जॉईन झाले, ते लोक काम करतायत। त्यामुळे एक पॉझिटिव्ह आपण विचार केला तर नक्की, आणि शेवटी न होणारं काम। नमस्कार, 3D न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। 3D न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर 3D न्यूज मध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे। तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या 3D न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा।